नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. आज या सेशनमध्ये 2026 मध्ये जे आता 12वीचा जो पेपर झाला इंग्रजीचा त्याचं आपण सोल्युशन पाहणार आहोत स्टेप वाईज मध्ये. बघा, आज काही 3 क्वेश्चन आहेत. पुढील सेशन मध्ये आपण 3 क्वेश्चन घेऊ. असं करून पूर्ण ग्रामरचं सेशन आपण याचं क्लिअर करून घेऊ, पण डीप मध्ये. हे असंच का लक्षात, जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तर मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, जसा हा माझा इंग्रजी ग्रामरचा चॅनल आहे तसंच माझा एक इंग्लिश स्पीकिंगचं चॅनल आहे. त्याचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलंय तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, मुद्द्याकडे येऊया आपण. आता पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय दिलाय प्रश्नपत्रिकेत की पहिला जो प्रश्न, मी याला एक आकडा टाकतो, याला 2 आणि ह्याला 3. बघा काय सांगितलंय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट पास्ट कंटिन्युअस टेन्स ॲज द आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स. आता इथं त्यांनी ABCD असे ऑप्शन दिलेले. आता मी तुम्हाला हे सांगतो याचं उत्तर काय असू शकतं. आता ह्याच्यामध्ये काय लक्षात घ्या, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच ह्याला तुम्ही असंही लिहू शकता, कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजेच काय, चालू भूतकाळ. काय, चालू भूतकाळ. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणलं तर काय की चालू भूतकाळ हे तुमच्या लक्षात आलं. आता आता या वाक्यामध्ये कसं बघून घ्या. आता कंटिन्युअस पास्ट टेन्सचं सूत्र काय, सब्जेक्ट वॉज वर V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे काय की तुमची जी क्रिया आहे ती कुठं चालू आहे, भूतकाळात. बघ, आधी तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कळावं लागेल. बघ, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट म्हणजे काय, मुख्य काळ तुमचे किती आहेत, 3 आहेत, प्रेझेंट पास्ट फ्युचर. प्रेझेंट म्हणजे सध्याचा काळ आणि त्याच्यात तुमची क्रिया काय चालू आहे म्हणून त्याला आपण करणार कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, बरोबर. त्याच्यानंतर एक कंटिन्युअस पास्ट टेन्स. आता मी बोलत आहे हे झालं प्रेझेंट मध्ये, क्रिया चालू. आता ही जर क्रिया तुमची भूतकाळात चालू असेल, जसं की बघा, मी बोलत होतो किंवा मी जेवण करत होतो, मी अभ्यास करत होतो, हे की नाही, म्हणजे क्रिया कुठं चालू आहे तुमची भूतकाळात, म्हणजेच त्याला काय म्हणा तुम्ही कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स. आणि जी क्रिया तुमची भविष्य काळात चालू आहे, बघा, मी जात आहे, मी जात होतो आणि मी जात असेल, म्हणजे क्रिया कुठं चालू आहे तुमची भविष्य काळात, म्हणून त्याला काय म्हणणार आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आता ह्याच्यामध्ये गंमत बघा, आपण कुठं कन्फ्युजन करून घेतो. वॉज आणि वर, बघा, आय नाही, वी, यू आणि दे असेल तर काय घेणार आपण, वर. आणि ही, शी, इट आणि नेम आणि आय असेल तर काय, वॉज. आणि ह्या कर्त्यांना सोडून जर कुठला एक वचनी नाम आलं असेल, है की नाही, तर मग काय वापरायचं, वॉज. अनेक वचनी नाम आलं असेल तर वर. आता वी, यू, दे, आय, ही, शी, इट, नेम ह्यापैकी तर कुठला करता आहे का, नाही, मग ते ह्याच्यामध्ये येतं. मग ते एक वचनी आहे का अनेक वचनी आहे, ते एक वचनी आहे. कशावर, जसं की बघा, चा अर्थ काय होतो की एक. अ फर इम्पोर्टर हॅड ऑफर्ड हिम, म्हणजे इम्पोर्टर, हे की नाही, म्हणजे काय तो एकच आहे, म्हणून ते काय असणार तुम्हाला तिथं वॉज वापरायचं आहे. म्हणजे इथं जे हॅड आहे इथं तुम्हाला वॉज, ओके. आणि हे जे ऑफर्ड आहे याला तुम्हाला काय करायचंय, ऑफरिंग, है की नाही. बघा, ऑफरिंग शेवटचा ई निघून गेला, सॉरी,
ऑफर, त्याला तुम्हाला काय करायचंय, ऑफरला ING लावायचंय. म्हणजे अ फर इम्पोर्टर वॉज ऑफरिंग हिम अ प्लेस ऍज अ ड्रायव्हर. आता लक्षात आलं. हे बघा इथं वी यू दे आय ही शी इट हे नाहीये. मग हे कशात येणार, एक वचन किंवा अनेक वचन. हा लक्षात क्लिअर झालं. याचं उत्तर काय, वॉज ऑफरिंग. म्हणजेच ह्याच्यामध्ये तुम्हाला सी हा ऑप्शन आहे. अ फर इम्पोर्टर वॉज ऑफरिंग हिम अ प्लेस ऍज अ ड्रायव्हर. क्लिअर, हा डाऊट क्लिअर झाला. चलो आता नेक्स्ट. त्याच्यानंतर आहे तुमचं काय, चूज द करेक्ट, म्हणजे सेकंड क्वेश्चन. मी पहिला क्वेश्चन एरेज करून टाकतो. ओके, हे लक्षात आलं तुम्हाला. याचं उत्तर काय, हे मला याचं उत्तर आहे. हे जेणे कोणी पेपरमध्ये लिहिलं असेल तर त्याचं हे उत्तर बरोबर असणार आहे. आता ह्याच्यानंतर आहे काय, ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. आता ह्याच्यात काय सांगितलंय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स शोईंग सर्टेनिटी. आता ह्याच्यामध्ये यांनी मॉडल एक्झुलरीचा काही उल्लेख केलेला नाहीये. काय बघा, एक्झुलरीज दोन प्रकार आहेत, एक प्रायमरी आणि एक मॉडल. प्रायमरी, वन सेकंड तुम्हाला चार्ट दाखवतो. एक्झुलरीचे दोन प्रकार, एक म्हणजे प्रायमरी एक्झुलरीज आणि दुसरा आहे मॉडल एक्झुलरीज. प्रायमरी मध्ये काय येतात, तुमचं सगळं ते एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅड, डू, डज, डीड. ओके, हे सगळे विल, शाल, हे सॉरी ह्याच्यामध्ये येणार. विल शाल नाही, विल शाल हे तुमचे मॉडेल मध्ये येणार. ह्याच्यामध्ये फक्त एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड आणि हॅव, हॅज, हॅड एवढं. आणि ह्याच्यामध्ये कॅन, कुड, शूड, विल, नंतर तुमचं शाल, आउट, आउट टू, नंतर त्याच्यामध्ये मस्ट आलं, शूड आलं. हे सगळं कशात येणार, तुमचं मॉडल एक्झुलरी मध्ये. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं ह्यांनी की मॉडल एक्झुलरी तुम्हाला काय सांगायचं, सर्टेनिटी शोधायचंय. आता जसं की मॉडल एक्झुलरी मध्ये बघा, कॅन, कुड, शूड, मस्ट, वुड, नंतर आहे विल, शाल, नंतर आहे आउट टू. आता हे काही ना काहीतरी दर्शवतात. ओके, काळासारखं नाहीये त्याच्यामध्ये, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असं नाही त्याच्यामध्ये. त्यातनं तुमच्या ज्या वाक्यरचना असतात त्यातनं त्याचे ते भाव उद्भवतात. बघा फॉर एक्झाम्पल, कॅन आणि कुड हे दोन्ही काय दर्शवतात, कॅपॅसिटी आणि एबिलिटी. राईट, जर इथं विचारलं असतं शोईंग एबिलिटी तर मग तुम्हाला काय वापरावं लागलं असतं, कॅन. जर वाक्य वर्तमान काळी असतं तर कॅन आणि भूतकाळी असतात तर कुड. आलं लक्षात. आता इथं काय सांगितलं तुम्हाला, सर्टेनिटी. सर्टेनिटी काय दर्शवतं तुमचं, बघा विल. आता विल काय काय दर्शवतं बघा, सर्टेनिटी लिहून घ्या. नंतर आहे लेस सर्टेनिटी, नंतर आहे मोर डेफिनेटनेस, बघा ह्या तीन गोष्टी काय विल दर्शवतात. ओके, सर्टिनिटी, लेस सर्टिनिटी आणि मोर डेफिनेटनेस. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय, मूळच्या जागी तुम्हाला विल घ्यायचं. काय विलच्या जागी, सॉरी मूळच्या जागी तुम्हाला काय घ्यायचंय, विल. म्हणजे यातलं तुमचं ऑप्शन आहे तो काय, बी ऑप्शन आहे. लक्षात घ्या, ही विल बी समबडी इन द वर्ल्ड. हा लक्षात क्लिअर. बघा हे कसं आलं, हे तुम्हाला यातनं काय ना काहीतरी भाव दर्शवतात आणि हे काय दाखवलं जातं ते तुम्हाला पेपरमध्ये विचारलेलं असतं आणि त्यानुसार मग तो शब्द तुम्हाला तिथं ऍड करून लिहायचा असतो. पण तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला ऑलरेडी ऑप्शन दिलेले, पहिलं ऑप्शन नव्हते त्याच्यामुळे विचार करून लिहावं लागायचं. आता तसं नाहीये. बघा ह्याच्यानंतर आहे, हे लक्षात आलं तुमच्या, ह्याच्यावर मी पूर्ण लेक्चर टाकलेले आहेत, पाहून घ्या. आता ह्याच्यानंतर आहे शेवटचं आहे ह्याच्यातलं स्पॉट द एरर. परत ह्याच्यामध्ये मी परत 3 क्वेश्चन घेणार. ओके, म्हणजे तुमचे ह्याचे सगळे डाऊट क्लिअर करून टाकणार. नंतर आहे तुमचा ऍज सून ऍज डिग्री, ओके, आणि डायरेक्ट स्पीच.
आता ह्याच्यातलं आहे का आता स्पॉट द एरर. इथं स्पॉट द एरर मध्ये बघा मी वाक्यरचना दिली, म्हणजे पेपरमध्ये आलेली ही वाक्यरचना बघा. वी डिड नॉट अटेंडेड द पार्टी लास्ट नाईट. लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला की काळ कोणता आहे वाक्याचा आधी ते बघायचं. बघा ह्याचा काळ आहे काय, सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र काय, सब्जेक्ट V2 प्लस ऑब्जेक्ट. आता हे झालं पॉझिटिव्ह. आता निगेटिव्हचं काय आहे बघा, सब्जेक्ट डिड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता गमत पहा, हे आलं तुमचं निगेटिव्ह मध्ये. कुठला का, सिंपल पास्ट टेन्स वी डिड नॉट अटेंडेड. आता इथं वर्बचं फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे, म्हणजे काय, फक्त अटेंड. ओके. म्हणजे तुम्हाला स्पॉट द एरर मध्ये काय करायचंय की तुम्हाला ईडी काढायचा फक्त आणि वाक्य आहे तसं तसं लिहायचंय. हा लक्षात. म्हणून मी प्रत्येक वेळी लेक्चर मध्ये सांगत असतो की सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स याच्यावर चांगली तयारी करून घ्या. मोस्टली तुम्हाला याच्यावर फर्स्ट वे क्वेश्चन विचारले जातात. बघा या सेशन मध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तुम्ही शेअर करा. पुढील सेशन मध्ये आपण ह्यानंतरचे जे काय क्वेश्चन असतील ते घेऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.